नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 3 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. मी स्वगृही परतलोय. वनवास संपत आलाय. कुठल्याही पक्षाच्या अपेक्षेनं शिवसेनेत प्रवेश नाही. माझा DNA शिवसेनेचाच. आनंद परांजपे यांची शिवसेना पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया. माजी खासदार परांजपे स्वगृही शिवसेनेत परतले. शिवसेना सांगायची गरज नाही. शिवसेनेत रोज पक्षप्रवेश सुरू. कुशल संघटक म्हणून त्यांचा फायदा होईल. परांजपेंच्या पक्षप्रवेशानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. पेट्रोल डिझेलची भाववाढ करणं सरकारचा नाईलाज. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. राज्य सरकार उत्पादन शुल्क कमी केल्यास दिलासा मिळेल. शरद पवारांची सर्वपक्षीय बैठकीची सूचना योग्य. आठवलेंचं वक्तव्य. बुलढाण्यात कॉलेजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी कर्मचारी अधिकारी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा गाड्यांचा ताफा. जाधवांकडून मोदींच्या आवाहनाला हरताळ. ताफ्यावरून प्रश्न विचारल्यावर मंत्री महोदयांना झोंबलं. पत्रकारांनाच उलट प्रश्न विचारला. मतीन कुठे आहे? नाशिकचे आयुक्त सांगू शकतील. निदा खान प्रकरणावरून जलील लक्ष भटकवत आहेत. त्यांच्यासाठी जेलमधील सुविधा पाहावी लागेल. संजय शिरसाटांनी जलील यांना सुनावलं. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावरून नवा वाद. खासदार प्रणिती शिंदेंची बदनामी. अपमान करत महिलांचा अवमान केल्याचा आरोप. 7 दिवसांच्या जाहीर माफी मागून माध्यमांसमोर स्पष्टीकरण देण्याची मागणी. सगळ्या भाषांना मान आहे. भाषेवरच राजकारण बंद केलं पाहिजे. गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. हडपसर बॉम्ब प्रकरणी आरोपीला नागपुरातून अटक. ATS पुणे पोलिसांची संयुक्त मोहीम यशस्वी. हडपसरच्या बॉम्ब प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ. CCTV फुटेजच्या आधारे ATSची कारवाई. कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. नगर कल्याण महामार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन. रस्त्यावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केलं आंदोलन. कांद्याला 20 रुपये हमीभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या वैतागवाडीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल. मृत शेतकऱ्यानं मराठा आंदोलनात घेतला होता सहभाग. आंदोलनातील गुन्हे मागे न घेतल्यानं तरुण तणावात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.